नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायचं आहे वेगळ्या प्रकारचा भोपळा आहे, त्यापासून छान भन्नाट रेसिपी. तो भोपळा आहे पांढरा शुभ्र. कधी पाहिला आहे का तुम्ही ह्या कलरचा भोपळा? नसला पाहिला तर रेसिपी व्हिडिओ संपूर्ण पहा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि 2-4 सामानामध्ये आपल्या घरच्याच साहित्यात होणारी. त्याकरता मी छान कापून घेणार आहे. तो कापायला थोडा जड जातो आहे पहा, कारण कडक आहे. वरची साल इतकी कडक आहे का ती कापलेही जात नाही सुरीने. म्हणून मी 2 भाग करून घेतलेत फक्त आणि आपल्याला तो कुकरमध्ये वाफवून घ्यायचा आहे. 3 शिट्ट्या करून घ्यायचा आहे आणि छान मऊसूत पहा वाफवलेला भोपळा काढून घ्यायचा आहे. 3 शिट्ट्यामध्ये झालेला आहे. आता त्याचा गर आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे. त्यातला गर अगदी मऊ लुसलुशीत असा शिजलेला आहे. आता आपण पहा छान झालेला आहे, मऊसूत शिजलेला आहे. तो चमच्याने अगदी सहज निघणार आहे. हे पहा, जसं काय आपण करवंटीमधलं खोबरं काढतो त्या पद्धतीत. आणि ही करवंटी एवढी कडक आहे का ती कापलीही जात नाही लवकर. म्हणून मी फक्त 2 भाग करून कुकरमध्ये वाफवून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, सगळा गर काढून घेतलेला आहे. तो गर थोडा मॅश करून घ्यायचा आहे. हे पहा, अगदी मऊ सूत शिजलेला आहे. आता थोडी वेलची पूड घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. गूळ वाटीभर आहे, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स केल्यानंतर गुळाची अजिबात खडा राहायला नाही पाहिजे गुळाचा. तो पूर्ण त्या भोपळ्याच्या गरामध्ये मॅश झाला पाहिजे. अगदी सहज होणार आहे, काहीही वेळ लागत नाही. हाताने केल्यानंतर चमच्याने करायचं नाही. हाताने पटकन होतं आणि गूळ वितळला जातो, कारण आपला गर थोडा गरम असल्यामुळे. आता ह्या गरामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, पाव चमचाभर, आणि ते मिक्स करायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर जेवढा गरामध्ये आपल्याला पीठ मिसळायचं आहे ते आहे गव्हाचं पीठ. दुसरं कसलंही पीठ न वापरता गव्हाच्या पिठापासून आपल्याला पदार्थ बनवायचा आहे. आणि ते पीठ इतकं घालायचं आहे का तुम्हाला छान पीठ मळलं जाणार. म्हणजे आपण चपाती करतो त्याप्रमाणे पीठ मळलं गेलं पाहिजे. अजिबात पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून होणार आहे, कारण आपण गूळ आणि भोपळ्याचा गर ह्यामध्ये पाणी सुटलेलं आहे. त्या पाण्यामध्येच गराच्या पीठ मळलं जाणार आहे. जसं जसं पीठ लागेल तसं तसं टाकायचं आहे, एकदम पीठ घालायचं नाही. अगदी झटपट होणार आहे पदार्थ, 4 दिवस टिकणारा आहे. तुम्ही कधी केलाय का हा पदार्थ? नसला केला तर नक्कीच करून पहा. आणि भोपळा पाहूनच भारी वाटतोय, पांढरा शुभ्र तो भोपळा, आणि त्याचा पदार्थही अगदी भारीच लागतो. हे पहा, पीठ मळून झालेलं आहे. अजिबात पाण्याचा थेंब वापरला नाही. भोपळ्याच्या आणि गुळाच्या ह्याच्यामध्येच पीठ मळून घेतलेलं आहे. आता कलरही सुंदर आलेला आहे पहा आपल्या पिठाला व्यवस्थित. आता आपण काय करायचं आहे, पीठ ह्या करवंटीमध्ये म्हणजे भोपळ्याच्या सालीमध्ये ठेवून द्यायचं आहे झाकून. हे पहा, आणि छान ते मुरलं जातं पीठ.
10 मिनटं ठेवून द्यायचं आहे बाजूला आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यापासून पदार्थ बनवायचा आहे. अगदी झटपट होतो हा पदार्थ आणि खायलाही तेवढाच भारी लागतो. आता आपण ठेवून देऊ बाजूला. हे 10 मिनटं झालेली आहे आणि पीठ छान असं मऊसूत झालेलं आहे पहा. आता ह्या पिठाचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि छान लाटण्याने जसं आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटायचं आहे. पण ह्याच्या करायच्या आपल्याला पुऱ्या. आहे ना भन्नाट रेसिपी? नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी झटपट होणारा पदार्थ आहे. हे पहा, मोठा गोळा घ्यायचा आणि मोठी चपातीसारख्या लाटून घ्यायचा आहे. चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे म्हणजे मऊ लुसलुशीत अशा पुऱ्या होतात त्याच्या. पीठ लावून लाटायचं आहे म्हणजे अजिबात वेळ लागणार नाही लाटायला आणि खाली चिटकणार सुद्धा नाही. पहा मैत्रीण, तुम्हाला असं आवडलं तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी मऊ लुसलुशीत होटाने तोडावा अशा पुऱ्या तयार होतात आणि कलर तर इतका भारी येतो का पाहताच खाऊशी वाटणाऱ्या. आता त्यावरती मी थोडीशी खसखस लावते पहा. अशी घातल्यानंतर आपल्याला लाटण्याने थोडीशी दाबून घ्यायची आहे म्हणजे ती खाली पडणार नाही पुरेपासून. आता ही दाबून घेतल्यानंतर आपल्याला पुरी कापून घ्यायची आहे. तुम्हाला जशी हवी तशी, छान, लहान, मोठी, पण मी ह्या वाटीने करणार आहे पहा. छोट्या दिसायला अगदी सुंदर दिसतात त्या पुऱ्या. थोडासा गोड मऊ लुसलुशीत अशा पुऱ्या तुम्ही कुठे बाहेर गेला तरीसुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्या अजिबात खराब न होता 4 दिवस टिकणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत. झालेल्या आहे कापून. आणि भोपळा म्हणला का पौष्टिकच असतो आपल्या शरीरासाठी. त्यामध्ये विटॅमिन्स, प्रोटीन, फायबर ह्याप्रमाणे सगळे जीवनसत्व असतात. आता पुरी आपल्याला घालून घ्यायची आहे. तेल तापलेलं आहे. टम फुगणाऱ्या पुऱ्या तयार होतात. ह्याला घाऱ्याही म्हणू शकता मैत्रिणींनो, भोपळ्याच्या. अशा सगळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आणि तळताना गॅस थोडा बारीक ठेवायचा नाही, मोठा ठेवायचा म्हणजे फुगायला छान फुगले जातात. आणि थोडाशा फुगल्यानंतर आपण थोडा बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतूनही छान तळल्या जातात. नक्कीच करून पहा. तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा. आणि मऊ लुसलुशीत गोड पुऱ्या नक्कीच करून पहा. गुळाच्या आहेत, गव्हाच्या पिठाच्या आहेत, त्यामुळे पौष्टिकही आहेत. आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मैत्रिणींनो, त्यामुळे खरंच पौष्टिक पुऱ्या झालेल्या आहेत आणि टम फुगलेल्या, मऊ लुसलुशीत. तळून झाल्यानंतर मी दाखवणार आहे कशा दिसतात त्या पण. आणि आमच्या मुलांनी तर तळता तळताच खाल्ल्या, इतक्या भारी वाटल्या त्यांना. झालेला आहे पहा छान अशा टम फुगलेल्या पुऱ्या. करून पहा, नक्कीच आवडतील. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पुऱ्यांचा स्वाद घ्या. छान मस्त, दिसायलाही भारी, खायलाही तेवढ्याच चटकदार. बाय बाय.